तिकडे अहिल्यानगरमध्ये नेमकं काय चित्र आहे, कोणत्या पक्षातून सर्वात जास्त बंडखोरी झाली आहे आणि कोण माघार घेऊ शकतं या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन ओझा। नक्कीच आपण जर बघितलं तर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या 4 ते 5 जणांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 जणांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतं, तर शिवसेना शिंदे गटाच्या 2 जणांनी बंडखोरी केलेली पाहायला मिळते। ठाकरे गटातील एका व्यक्तीने जे आहे बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतं। त्यात जर विशेष आपण जर बघितलं तर ज्या वेळेला अहिल्यानगर महानगरपालिका स्थापन झालेली होती त्यावेळेला पहिल्यांदा महापौर म्हणून जे निवडून आलेले होते ते भगवान फुलसुंदर यांनी जे आहेत शिवसेना ठाकरे गटाशी बंडखोरी करून त्यांच्या पत्नीचा अर्ज जो आहे तर तो प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भरलेला आहे। हे खरं तर एक विशेष म्हणावं लागेल, कारण इतके कट्टर शिवसैनिक जे आहेत ते मानले जातात आणि त्यांचा जो आहे तर अर्ज जो आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून हा भरला गेल्यानं जे आहे कुठेतरी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर दुसरीकडे भाजपचे नरेंद्र कुलकर्णी जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी देखील जो आहे तर भाजपसोबत बंडखोरी करून 11 प्रभाग क्रमांकामधून जो आहे अर्ज भरलेला आहे। खरं त्यांचा अपक्ष अर्ज हा आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण जर बघितलं तर पक्षाकडनं कुठल्याही प्रकारची समजूत जी आहे तर ती या पदाधिकाऱ्यांची काढण्यात आलेली नाही। भाजपच्या तर 4 पदाधिकाऱ्यांनी जे अगदी मंडल अध्यक्ष पदावरती असलेल्या उमेदवारांनी जे आहे तर ते अपक्ष अर्ज कुठे वेगळ्या पक्षाकडनं अर्ज जे आहेत तर ते भरल्याचं पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जे आहेत केतन क्षीरसागर जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील जो आहे ठाकरे गटाकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे, बंडखोरी केलेला आहे। मात्र संबंधित जे पक्ष आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे जे आहेत संबंधित उमेदवारांचे मनधरणी जी आहे तर ती करण्यात आलेली नाही। मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज यापैकी जे बंडखोर आहेत तर ते कोणी अर्ज माघारी घेतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.